नमस्कार, मैं हूं सीपी तिवारी। आप देख रहे हैं प्रिंस T24 मीडिया। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। वैसे तो भिवंडी लोकसभा क्षेत्र में 5 बजे तक 49% मतदान हुआ है, लेकिन हम जब जिला परिषद प्राथमिक स्कूल वालसिंद में वोटिंग के दौरान तकरीबन 4 बजे गए, तभी भाजपा व्यापारी आघाड़ी थाने जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरे जी से हमने जानकारी लिया कि वालसिंद पोलिंग बूथ में कि किस तरह कितने प्रतिशत मतदान हुए। तो उन्होंने जानकारी देते हुए क्या कहा, आइए देखते इस खबर में। आत्ता मला वाटतं 3:40 झालेली आहेत। यावेळेस वालसिंद पोलिंग बूथमध्ये 558 वोटिंग झालेली आहे, म्हणजे कमीत कमी 88% वोटिंग झालेली आहे। खरोखरच जर आज संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आमच्या वालसिंदमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे वोटिंग पर्सेंटेज आहे। म्हणजे मी एवढंच म्हणेन की वालसिंदचे मतदार हे जागरूक आहेत, कारण मतदान हा आपला हक्क आहे आणि तो प्रत्येकाने एक आपलं कर्तव्य म्हणून पार पाडलं पाहिजे। तसंच जर भिवंडी ग्रामीणचा विचार केला तर संपूर्ण ग्रामीणमध्ये मी दिवसभर फिरत आहे। मतदारांचा उत्साह तर चांगलाच आहे, परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना अतिशय मोठ्या प्रमाणात लोक मानत आहेत। म्हणजे धर्माचा विचार केला किंवा आपल्या देशाचा विचार केला तर आपल्या देशाला प्रगतीपथावर नेणारं एकमेव पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदीजी। आजपर्यंत अनेक पंतप्रधान झाले, मी कुणाशी तुलना करू इच्छित नाही, परंतु खरोखरच ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना चांगलं बोललंच पाहिजे। अशा प्रकारच्या कामाच्या जोरावर आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आपल्या भारतातच नाही तर संपूर्ण विश्वात एक ब्रँड म्हणून बनलेले आहेत आणि असा पंतप्रधान आपल्याला लाभणे हे आपल्यासाठी भाग्य आहे। त्यामुळे लोक अधिकाधिक उत्साहाने मतदान करत आहेत आणि मला तर वाटतं भिवंडी लोकसभेमध्ये आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब हे तिसऱ्यांदा खासदार होतील यात माझ्या मनात तरी तिळमात्र शंका नाही। कारण मी आता तुम्हाला सांगू इच्छितो की आता 4 वाजलेत, आतापर्यंतचा जर मतदारांचा कौल बघितला तर कपिल पाटील साहेब हे ह्या दोन्ही उमेदवारांना जेवढी मतं पडणार नाहीत तेवढी मतं कपिल पाटलांना पडतील अशी मी आपल्याला खात्रीपूर्वक माहिती देतो। सबसे पहले समाचारों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें। तब तक के लिए मुझे दीजिए आज्ञा। धन्यवाद।